नमस्कार मैत्रिणींनो. 12व्या श्लोकाला जरा जास्त स्पष्टीकरण असल्यामुळे मला घाई झाली श्लोक संपवताना. तर निष्काम कर्मयोगी कर्मफळाचा त्याग करून मोक्ष शांतीला चिरशांतीला प्राप्त करतो. तर जो कर्मफळाची आशा ठेवतो असा सकाम कर्मयोगी फळामध्ये अडकतो आणि जन्ममृत्यूच्या चक्रात तो सापडतो. म्हणून निष्काम कर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यावर माऊलींची आता ओवी क्रमांक आहे 71. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी. तरी आत्मयोगे आथिला ओवी क्रमांक, जो आत्मज्ञानाने पूर्ण परिपूर्ण संपन्न झाला आहे. आत्मयोगे म्हणजे आत्मज्ञानाने, तृतीया विभक्ती आहे. आथिला म्हणजे परिपूर्ण भरलेला आहे. जो अंगोपांग आपादमस्तक आत्मज्ञानाने परिपूर्ण झाला आहे. जो कर्मफळाशी विटला, जो कर्मफळाला विटला आहे, कर्माच्या फळाचा त्याला कंटाळा आला आहे. हो श्रोते, काय आश्चर्यकारक शब्द आहे. कर्मफळाला कंटाळतो, नाही तर आम्ही तर काय सतत ताणलेलेच असतो, भुकेलेलेच असतो. आम्हाला कर्माचं फळच पाहिजे असतं, फळाशिवाय कर्म नकोच असतं आपल्याला. पण हा जो आत्मज्ञानाने नटलेला योगी असतो, कर्मफळाशी विटला, त्याला वीट येतो कर्मफळाचा, वीट येतो, नॉस्टिया ज्याला म्हणतो, त्याला नको असतं कर्मफळ. तो घर रिघोनी वरिला शांती जगी, त्याला ती चिरशांती मोक्ष जो असतो, ती शांती त्याचं घर शोधत शोधत येते. घर रिघोनी, रिघणे म्हणजे घरात प्रवेश करते. ती जी चिरशांती आहे, मोक्ष आहे तो मोक्ष, ती चिरशांती, ती भगवत प्राप्तीची शांती या महान योग्याला शोधत शोधत त्याच्या घरात प्रवेश करते. घर रिघोनी, त्याच्या घरी येते. ॲड्रेस शोधत शोधत, बेलवर बटन, मी आहे, चिरशांती आलेली आहे. काय सुरम्य कल्पना आहे. निष्काम कर्मयोग्याचं हे भाग्य श्रोते हो, की जो निष्काम कर्मयोगी, जो ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण झालेला आहे, त्याला कर्मफळाचा कंटाळा येतो, कर्मफळ त्याला नकोच असतं. मग ती चिरशांती, ते मोक्ष, ते कैवल्य, त्याचं घर शोधत शोधत त्याच्या घरामध्ये प्रवेश करतं. एरवी साधू संतांना, हठयोग्यांना वर्षानुवर्ष तपस्या करावी लागते या मोक्षासाठी. हठयोग करावे लागतात, इंद्रियांचं संयमन शम दम करावं लागतं. पण जो निष्काम कर्म करतो, जो कर्मफळाचा त्याग करतो, त्याला ही चिरशांती अशी शोधत शोधत त्याच्या घरी येते. हो, घरी रिघोनी त्याच्या घरात प्रवेश करते. शोधत शोधत येते, त्याला शोधावंच लागतात ना, असे योगी शोधावे लागतात श्रोते हो. लाखातनं एखादा असतो, पण ती चिरशांती कंटाळा नाही करत. हो, ॲड्रेस असतो तिच्याकडे, तो ॲड्रेस घेऊन तपास करत 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 या योगाच्या घरामध्ये ती प्रवेश करते. सुंदर, अतिसुंदर वर्णन आहे. कर्मफळाच्या त्यागाचं हे महत्त्व आहे. ओवी क्रमांक 72. येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची आगाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. आता सकाम कर्मयोगी सांगतायत. वरच्या ओवीत निष्काम कर्मयोगी कसा आहे ते सांगितलं आहे. त्याला फळाचा कंटाळा असतो, ती चिरशांती त्याला शोधत शोधत त्याच्या घरातून प्रवेश करते. पण आता त्याच्या उलट जो कर्मयोगी, ज्याला कर्माचं फळ पाहिजे आहे, तो कसा आहे. येरू म्हणजे दुसरा, कर्मबंधे, की कर्मबंधाने जो बांधला गेला आहे, कर्माच्या फळाच्या बंधनाने जो बांधला गेला आहे. किरीटी हे अर्जुनाला संबोधन आहे. किरीट घातलेले आहे अर्जुनाला म्हणतात की किरीट घातलेल्या अर्जुना, अरे दुसरा जो मनुष्य आहे, जो सकाम कर्मयोगी आहे, जो कर्मांनी बांधला गेला आहे, अभिलाषाच्या गाठी, इच्छेच्या बंधनामुळे. गाठी म्हणजे त्याच्या इच्छांच्या गाठी त्यांनी बांधून घेतल्या. शरीराला इतक्या इच्छा आहे, ही इच्छा त्या इच्छेला बांधली, ती इच्छा त्या इच्छेला बांधली, ती इच्छा त्या इच्छेला बांधली. इच्छांच्या धाग्यांच्या गाठीच्या गाठी ज्याच्याजवळ आहेत, म्हणजे असंख्य अमाप अगणित इच्छा ज्याला आहेत. कळासला खुंटी फळभोगा, तो फळाच्या खुंटीला अडकलेला असतो. कळासला अडकला आहे, तो खुंटीला अडकला आहे. पूर्वीच्या काळी खुंट्या असायच्या, लाकडी खुंट्या, माहिती आहे आपल्याला. जुन्या घरांमध्ये अजूनही असतील लाकडी खुंट्या. त्या खुंटीला अडकून ठेवायचे, शर्ट म्हणा, काय म्हणा, जे असेल ते उपरणं अडकवलं जायचं तिथे. तर आता हा जो सकाम कर्मयोगी मनुष्य आहे, फळभोगाच्या खुंटीला तो अडकून जातो.
तिथून निघतच नाही. म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तो अडकून जातो. अर्थ पुन्हा एकदा पहा. येरू कर्मबंधे किरीटी. जो कर्माच्या बंधनात अडकला आहे तो मनुष्य हे अर्जुना, इच्छेच्या धाग्यांनी बांधला गेलेला तो फळरूपी खुंटीला तो अडकला जातो. फळभोगाच्या खुंटी कळासला म्हणजे अडकतो, खुंटीवर अडकतो तो, म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो. वरती जो 12वा श्लोक सांगितला आहे त्याचाच अनुवाद माऊलींनी केला आहे सोप्या भाषेत. निष्काम कर्मयोगी त्याला ती चिरशांती शोधत शोधत त्याच्या घरी येते. आणि जो सकाम कर्मयोगी फळाची आशा करतो तो त्या फळाच्या खुंटीला अडकून राहतो आणि पुन्हा तिथेच अडकून राहतो, निघतच नाही. जन्ममृत्यूच्या चक्रातच तो अडकून राहतो. म्हणून श्रोते हो, हे नुसतं ऐकायचं नाही. आपल्याला कुठल्याही कर्माच्या फळाची नाही अपेक्षा करायची. कर्म करायचं, फळ तर मिळतंच ना आपल्याला. जे फळ मिळेल त्याचा स्वीकार करायचा आहे. म्हणजे ते फळ टाकून द्या तुम्ही असं नाही आहे. तुम्ही कर्म केलं आहे, चांगलं कर्म केलं आहे, चांगलं फळ मिळालं आहे, स्वीकार करा त्याचा. पण तुमच्या दुर्दैवाने वाईट फळ मिळालं तर त्याचाही स्वीकार करा ना. हा निष्काम कर्मयोग आहे. काम करताना तो विचार डोक्यात आणायचाच नाही की याचं काय फळ असेल. करायचं, उत्तम कर्म करायचं, उत्तम कर्म, ट्राय द बेस्ट. आणि मग जे कर्म आपल्याला फळ मिळेल त्याचा स्वीकार, अशी ही वृत्ती पाहिजे. श्लोक क्रमांक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. श्लोक क्रमांक 13. सर्व कर्माणि मनसा, मनसा ही तृतीय आहे, के द्वारा, मनाच्या द्वारे हा निष्काम कर्मयोगी सगळी कर्म संन्यस्यास्ते सुखम वशी. वशी हा वाक्याचा कर्ता आहे. ज्यांनी मनाला वश केलं आहे, ज्यांनी मनाला संयमित केलं आहे, शम केलं आहे, म्हणजे ज्यांनी मनाला संयमात घेतला असा वशी, असा मनाला संयमित केलेला वशी मनुष्य सगळी कर्म तो काय करतो? सगळी कर्म मनाला बाजूला ठेवून करतो, मनाचा संन्यास करून करतो असते. म्हणजे अरे अर्जुना, संबोधन इथे काही नाही आहे, पण तरी म्हटलं आहे की हा जो अंतःकरण वश केलेला असतो, हा स्वतःच्या मनाला त्या कर्माचा स्पर्श न होऊ देता नवद्वारे पुरे देही, 9 द्वार असलेल्या या शरीरामध्ये तो आत्मा नैव कुर्वन्न कारयन्, 9 दरवाजे असलेल्या, 9 प्रवेशद्वार असलेल्या या शरीररूपी नगरात, पुर म्हणजे शरीर, हे पुर म्हणजे नगर, शहर, 9 प्रवेशद्वार असलेल्या या शरीररूपी नगरामध्ये तो काय करतो? आपल्या विषयांना, म्हणजे नैव कुर्वन्न कारयन्, म्हणजे इंद्रिय आपापल्या विषयात वर्तत आहे असं जाणून कर्म करतो. म्हणजे करत असला तरी तो करत नसतो. नैव कुर्वन् करत नाही, कारयन् पण करत असतो. कारण तो काय मानतो की हे जे इंद्रिय आहे, हे इंद्रिय विषयांशी संयोग पाहून कर्म करतात आहे, इथे मी कोणीच नाही आहे, असा हा वशी मनुष्य मानतो. वशी म्हणजे मनाला वश केलेला निष्काम कर्मयोगी मनुष्य सगळी कर्म मनाला दूर ठेवून करतो. संन्यस्य, मनाला दूर ठेवून, मन तिथे लिप्त होत देत नाही. आणि कुठे करतो ही कर्म? नवद्वारे पुरे देही, 9 दरवाजे असलेल्या ह्या शरीररूपी नगरामध्ये तो देही म्हणजे तो आत्मा, त्या योग्याचा आत्मा सगळी कर्म मनाला अलिप्त ठेवून करतो. त्यामुळे ती कर्म केली तरी ती करत नसतो. कारण तो कसा पाहतो त्याच्याकडे? त्रयस्थ नजरेने, की हे माझे 3 गुण आहे आणि हे इंद्रिय आहे आणि हे विषय आहेत, हे यांच्या आपापसात हे कर्म करतात आहे, मी कोणीच नाही, असा हा योगी मानत असतो. आपल्याला तशी तटस्थता आली पाहिजे श्रोते हो. आपण खातो आहे, मग ती रसना आहे, आपली जीभ आहे आणि तिचा विषय आहे रसना, हे दोघं आपापसात कर्म करतात आहे, त्याच्याकडे तटस्थतेने पाहता आलं पाहिजे. तिथे मनाला लिप्त होऊ देता कामा नये. मनाला संन्यस्य असते सुखमवशी, मनाला लिप्त नाही होऊ द्यायचं. खायचं, ती जीभ आणि त्या जिभेचा विषय जो आहे रसना, ते दोघं एकमेकांशी संयोग करून कार्य करतात आहे. मी तर तटस्थ आहे, मी तर जीवात्मा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, या तटस्थ नजरेने त्या खाण्याच्या क्रियेकडे पाहता आलं पाहिजे.
आपल्याला तसं येईल का? ही कल्पनाच हास्यास्पद वाटते हो. किती मनापासून खातो आपण, किती मनापासून चवी चवीने खातो. चटक मटक करत 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 खातो. सगळे आपले पंचप्राण त्या रसनेमध्येच अडकलेले असतात. त्यावेळेला देहबोली खाण्यामध्ये मग्न झालेली असते. थोडंसंही कमी जास्त चालत नाही. याच्यात थोडंसं मीठच कमी आहे, घाला. थोडंसं आंबट मागवा, थोडंसं गोड मागवा. हे असे आपले खाण्याचे प्रकार आहे. त्याला आपण खवय्या म्हणतो. खवय्या आहे तो, फुडी आहे तो, फुडी. असं आपलं आहे. आपल्या सगळे हे जे चोचले आहेत आपल्या रसनेचे, ह्याला आपण सुंदर नावं देतो. शुगर कोटेड शब्द लावतो त्याला आपण. पण ते योग्याच्या दृष्टीने अयोग्यच असतं. तो योगी काय करतो, ती रसना जेव्हा त्या विषयाकडे वळते, जीभ जेव्हा त्या रसनेकडे वळते, रस या विषयाकडे जीभ वळते, तेव्हा तो तटस्थ नजरेने पाहतो. कंदमुळं खात असतो. जिभेला चव जाणवते की नाही काय माहिती नाही, पोट भरतंय, बस जगण्यापुरतं खायचं. योगी आणि भोगी. योगी जगण्यापुरतं खातो आणि आपण भोगी लोक खाण्यासाठी जगतो. असा सगळा हा हिशोब आहे, दोन टोकाचा, आर आणि पार. आपण या टोकाला तर ते योगी त्या टोकाला. आपण पायथ्याला तर ते योगी कळसाला. आपल्याला कित्येक जन्म घालवायचे श्रोते हो. हे सगळं जेव्हा वाचतो तेव्हा कळतं की कित्येक जन्म घालवायचे. ज्ञानेंद्रियांचा विषयांशी संबंध येऊन कर्म होतं आहे, हे त्रयस्थ नजरेने पाहणारा तो योगी असतो. म्हणून सगळी कर्म अंतःकरण वशात घेतलेला योगी मनुष्य, हे 9 दरवाजे असलेल्या या शरीररूपी नगरामध्ये तो जीवात्मा सगळी कर्म मनाला बाजूला ठेवून करूनसुद्धा न केल्यासारखी करतो. म्हणजेच काय करतो, ज्ञानेंद्रिय विषयांना स्पर्श करतात आहे आणि ते दोघं त्यांचं काम करत आहे. मी कशाला तिथे लुडबुड करू जीवात्मा, मी तर अलिप्त आहे. त्यांनी तटस्थ नजरेनेच त्यांच्याकडे पाहायचं आहे की अरे हे दोघं काम करतात आहे. आपलं तसं नसतं, काहीच कुठल्याच बाबतीत नसतं. कानाला मधुर संगीत ऐकायचं झालं तर हा कान हे ज्ञानेंद्रिय आहे, त्याचा विषय आहे शब्द. मग तो कर्णेंद्रिय त्या शब्दाला स्पर्श करतं आणि मग आपल्याला मधुर संगीत ऐकू येतं. पण आपण तिथे मन घालतो, मनाला घालतो तिथे, अगदी डोळे मिटून घेतो. कोणी मधुर संगीत गात असेल, शास्त्रोक्त गायन चाललं असेल, नाट्यगीत चाललं असेल, जुनी गझल चालली असेल, जुनी हिंदी चित्रपट गीतं चालली असतील, वा डोळे मिटून घेतो, ताल देतो, म्हणतो त्याच्याबरोबर. हे मनापासून करतो आपण. ते मन तिथे जातं, मन तिथे गेलं की पडलंच बंधन, मन तिथे गेलं की पडलंच बंधन. हे योगी तसं नाही. हे अनाहत ध्वनी जो ऐकतात, तो कर्ण त्या शब्दाला स्पर्श करतो, हे फक्त तटस्थतेने पाहतात. जीवात्मा ऐकते, त्या जीवात्म्याच्या भूमिकेतून ते तटस्थतेने त्याच्याकडे पाहतात की हा कर्ण आहे आणि हा शब्दाकडे वळला आहे आणि म्हणून मला हा अनाहत ध्वनी ऐकू येतो आहे. असे श्रोते हो, सुंदर आहे. तर असा हा आत्मा काहीही न करता कर्म करूनसुद्धा न केल्यासारखा असतो. 13वा श्लोक आपण पाहिला आहे. याच्यामधली ओवी पाहू आपण 73 क्रमांकाची. जैसा फळाचिया हावे तैसे कर्म करी आघवे, मगन कीजेची येणे भावे उपेक्षितो. जैसा फळाचिया हावे, हावे म्हणजे इच्छेने. ओवी क्रमांक 73 झाली आहे. जैसा फळाचिया हावे, ज्याप्रमाणे फळाच्या आशेने कर्म करी आघवे, कर्म करतो तो, मग न कीजेची येणे भावे उपेक्षिजो. पण मग मी ते करतच नाही असं समजून उपेक्षिजो, त्या फळाचा त्याग करतो. म्हणजे कर्म करताना कळतं त्याला की हे फळ मिळणार आहे, कर्म करतो तो, आशा नाही ठेवत फळाची. त्याला माहिती असतं की या कर्माचं हे फळ मिळेल, म्हणून फळाची या हावे, फळाच्या इच्छेने कर्म करी आघवे, सगळे कर्म तो करतो की आता मी हे कंदमुळं खाल्ले की माझी भूक भागणार आहे, हे फळ त्याला माहिती आहे. मग तो कंदमुळं खातो, मग कीजेची मग न कीजे, हे मी केलंच नाही आहे असा विचार करतो आणि उपेक्षिजो, त्या कर्मफळाचा त्याग करतो. काय सुंदर आहे. कर्मफळाची आशा ठेवून काम करतो आणि कर्मफळ मिळालं की त्याचा त्याग करतो. ओवी क्रमांक 74. तो जयाकडे वासू पाहे
तेऊती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथ राहे महाबोधू. तो जयाकडे वासू पाहे. वासू म्हणजे मार्ग. तो ज्या मार्गाकडे पाहतो, वाट पाहतो, जी जी वाट तो पाहतो, जो मार्ग तो पाहतो, तेऊती सुखा, तिथे सुखाची वृष्टी होते. हा जो निष्काम कर्मयोगी आहे, तो ज्या मार्गाकडे नजर फेकतो, ज्या मार्गाकडे तो दृष्टी टाकतो, त्या मार्गावर सुखाची वृष्टी होते. नुसती या निष्काम कर्मयोगाची दृष्टी त्या पायवाटेवर पडली, त्या मार्गावर पडली, की त्या मार्गावर सुखाची वृष्टी होते. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. तो जिथे राहील तिथे ब्रह्मज्ञान त्याच्यासोबत राहतं. तो जिथे राहील तिथे, तो म्हणे तेथ राहे, तो त्याला जिथे योग्य वाटेल तिथे तो राहतो. तो आश्रमात राहील, तो वनात राहील, तो कुटीत राहील, तो पर्वतावर राहील, तो गुहेत राहील, जिथे कुठे तो राहतो तिथे महाबोधू, ते ब्रह्मज्ञान त्याच्यासोबत असतं. तो ज्या मार्गावर दृष्टी टाकेल त्या मार्गावर परमसुखाची वृष्टी होते. तो जिथे राहील त्याच्या वसतिस्थानात त्याच्यासोबत काय म्हटलं त्याने तो शब्द, महाबोधू, ब्रह्मज्ञान त्याच्यासोबत राहतं. इतकं हे निष्काम कर्मयोगाचं भाग्य श्रोते हो. अर्थ पुन्हा एकदा सांगते. हा ज्या मार्गाकडे पाहील त्या मार्गावर सुखाची वृष्टी होते. तो जिथे राहील तिथे त्याच्यासोबत हे ब्रह्मज्ञान राहतच असतं. अष्टप्रहर रात्रंदिवस ते ब्रह्मज्ञान त्याच्यासोबत असतं. जिथे जाईल तिथे बॉडीगार्ड, हो संरक्षक, बॉडीगार्ड या योगाच्या सोबत ते ब्रह्मज्ञान असतं. असं हे निष्काम कर्मयोगाची अत्यंत महती यामध्ये सांगितले आहेत. आज इथेच थांबूया. इत्यलम.